नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आहे आद्याचा बर्थडे. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आज आद्याचा बर्थडे आहे. आणि तिच्या बर्थडेला आम्ही काय काय करणार आहे, डेकोरेशन वगैरे कसं करणार आहे, त्याचबरोबर कसं सेलिब्रेशन केलं ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर आद्याचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे थोडक्यात म्हणजे आमच्या बाजूला राहते आद्या. आणि ती जरी आमच्या बाजूला राहत असली तरी ती आमच्यासाठी एक तिचं म्हणजे छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे बड्डेचं. आणि त्याचबरोबर मायरान ते आले तेव्हा पण आम्ही सेलिब्रेशन केलं होतं छोटंसं, कारण ते लवकर जाणार होते. चला तर मग आता जाऊया आपण काय काय होतं. तिचे आद्या कुठे गेली बड्डे काय? वाव, ड्रेस ते खूप गोड आहे का तुझा? आद्या डेकोरेशन करते का? वाव, हे बघ आद्या, हॅपी बर्थडे. थँक्यू बोल, थँक्यू बोल. हे आद्या, थँक्यू बोल ना. इकडे हॅपी बर्थडे आद्या. थँक्यू बोल, थँक्यू. One hour later. सो डेकोरेशन झालंय आता करून. तुम्ही टाइम लॅप्स मध्ये बघितलंच असेल. बर्थडे गर्ल कुठे गेली? बाय. तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आद्या कोण आहे. तर आद्या आमच्या बाजूला राहते आणि बरेच लोक तिला तुम्ही ओळखतातच. तिला मायराज कॉर्नर मध्ये बघितलंय सगळ्यांनी. सो तिचा आज बर्थडे आहे. आता आपण रेडी होऊया आणि भेटूया आता. दिव्यम, कधी रेडी होणार आहे तू? हा आद्याचा भाऊ आहे दिव्यम, जो की आद्यापेक्षा लहान आहे. One hour later. सो मी रेडी झाली आहे आणि आद्याकडे आलेली पण आहे. बघूया आपण आद्याची तयारी झाली की नाही. चला बघूया. जय जय कर. वाव, मग आता रेडी नाही व्हायचं? कधी तिथे रेडी होऊन आली. हा, चला रेडी होऊया आपण आता. चला. वाव, किती छान आहे का तुझा मेकअप किट. आद्या, वाव, किती गोड दिसते. हे तुझे फ्रेंड्स आलेत सगळे? नाही आले? मग हे कोण आहेत सगळे? हा, हे कोण आहेत सगळे? दादाचे फ्रेंड्स आहेत सगळे? नाही, मग कोणाचे? हे थँक्यू बोल नाही का? थँक्यू. रियाश, ओळखलं का मला? मी तुझी आत्या. हा, अभिराम नाही आला का? तू कट्टी का त्याच्याशी? मग मी बट्टी ना, मग मी बोलवलंय त्याला. तू जरी बोलवलं नाही त्याला. नाही ना, पण मी बट्टीच्या दिवस बट्टी त्याच्याशी.
का बरं बट्टी थोडे दिवस? असं नाही ना, बट्टेचे दिवस तुला बोलत होता ना तो. हा तो बोलला की कट्टी आहे मी त्याच्याशी. का बरं कट्टी आहे? कानच बोलला कट्टी. हो का? पण मी इथं बट्टी मग मी बोलवलंय त्याला. मी बी बट्टी आहे. हो का? मामी आली, मॉडेल मामी आली का? चालवायचं. मग चला. तिचे फ्रेंड्स आले. फ्रेंड्स आल्या का? त्याच्या फ्रेंड्स आहेत का हे? वाव. तुमचा बर्थडे येतोय ना 7 ऑगस्टला, तर तुम्हाला हेच बर्थडे गिफ्ट देते. कुठे पार्टी का तुमच्या बर्थडे? अच्छा ते असे ह्याच्यातले का? हा मग कुठे पार्टी? नाही नाही असं थोडी आहे, पण मग तुमच्या बर्थडे आणि हिच्या बर्थडे भरपूर वेळ आहे. तरी पण आहे ना, परत आहे ना. नाही ना असं थोडी आहे. कुठे पार्टी? नाही आज पण पावभाजीच होईल. मला कमेंट केली होती की नाही प्रत्येक तुमच्या कार्यक्रमांना पावभाजी असते का असं. नाही नाही असं काही नाहीये. ऍक्च्युली काय झालं, रियांच्या बर्थडेला पावभाजी झाली आणि त्यानंतर खूप दिवसानंतर बर्थडे आला, बारसं आलं आणि त्यांचा ऑलरेडी मेन्यू ठरलेला होता, त्यामुळे ते शांत बसा ना थोडा वेळ. आणि आज पण वहिनींचा मेनू ठरलेला होता पावभाजी, त्यामुळे पावभाजीच असणार आहे आज पण. अभ्यास करणार आहे का तू आता? हे घेऊन आला बुक. हा मग आंघोळ केली होती का आज? नाही नाही आंघोळ केला का तो काळा दिसतो, बिना आंघोळीचाच गोरा दिसतो ना भाऊ. भाऊ हे बघ ही टेस्ला. टेस्टला आहे का ती? ही बघ टेस्ला. तुम्हाला बरं माहिती आहे ती टेस्टला आहे. कोणती गाडी आवडते रे सगळ्यात? मस्टँग GTR. मस्टँग. त्यांनी बनवली ना नवीन मस्टँग GT ना. तेच करतो तो. काय माशा ना, माशाचा कंबर मोडलाय ना, त्याच्यामुळे माशा वाकडी झाली. इथे माशा लावली. कुठे गेली तुझी माशा? काय रे, तू कोणाचा मित्र आहे? तू बर्थडेला आलाय. भाऊ आहे का तू? त्याचं भाऊ आहे. तुम्हाला लईच आवडली वहिनी वाटतं ते. पण माझा मित्र नाही ना आला अजून. रियांश, अय रियांश माझा मित्र नाही आला. अभिराम शिट यार. आता त्याच्या बर्थडेची थीम कुठली आहे? माशा अँड बियर. कुठली माशा? बोल आद्या. माशा छान आहे. माशा छान आहे. तर मग आद्याच्या बर्थडेची थीम ही माशा आणि बियर आहे. तिला हे कार्टून खूप आवडतं म्हणून यावेळेस माशा आणि बियरची थीम ठेवली आहे. कोण आहे? दिसत नाही ते दिसत नाहीये. तर मायरा सोबत प्री बर्थडे झालाय सेलिब्रेट. तुम्ही ब्लॉग मध्ये बघालच लवकर.
चलो चिल्लर गैंग, खड़े रहो सब लोग. जा जा. आद्या छोटी असल्यापासून आम्ही आद्याला खेळवतो. म्हणजे अगदी ती 1-1.5 महिन्याची होती तेव्हापासून आम्ही तिला सांभाळले. जेव्हा ती आली गावावर तेव्हापासून तेव्हापासून आम्ही तिला सांभाळतोय आणि ती आमच्या अंगावरती खूप जास्त आहे. ती पण म्हणती. जरी आम्ही तिच्या मम्मीला वहिनी म्हणत असतो तरी ती आमच्यासाठी आमची छोटी बहीणच आहे. आणि तिला आमच्या सगळे जण ओळखतात, आमची पूर्ण फॅमिली तिला ओळखते. आम्ही कुठेही गेलो तरी पहिले बोलतात की आद्याने आली. बलून पडला. अरे बसून खा, पोरींनो खायचं असेल तर इथेच. काय पोरांसाठी मेनू? तुम्हाला द्यायचं बाकी नाही. मग मला पण दिलं पाहिजे, मी पोरांमध्ये बसलेली होती ना. हा मला पण का? टेस्ट कशी घे टाकतात. एक नंबर घे. रसमलाई. हो रसमलाई सांगितलं त्यावेळेस. आणि यावेळेस आम्ही केक मेघराज मधून आणला होता. One hour later. तर मंडळी आद्याचा बर्थडे झाला आहे आणि आज खूप जास्त थकलोय आणि नंतर जेवण वगैरे केलं त्यामुळे शूट नाही केलं. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आणि त्याचबरोबर तुम्हाला कशा पद्धतीचे व्लॉग बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.